विविध भारती पुणे. योगेश रांगणेकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं यावर्षी मार्चमध्ये घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता हा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल असं मंडळानं कळवलं आहे. स्वरांची साधना तसंच रियाज करताना समर्पणाची भावना आवश्यक आहे असं मत डॉक्टर मिलिंद भोई यांनी व्यक्त केलं. आकाशवाणी पुणे आणि गायत्री व्हॉइस क्लिनिक यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या आवाजाची काळजी या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. गायक आणि कलाकारांबरोबरच सर्वसामान्यांसाठी देखील स्वरसाधना आवश्यक आहे. हा विषय लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी ही कार्यशाळा आयोजित केल्याचं आकाशवाणीचे संचालक इंद्रजित बागल यांनी सांगितलं. लेखणी स्वतंत्र असेल तेव्हाच ती सत्तेवर आणि सत्ताधाऱ्यांवर अंकुश राखू शकते असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांनी केलं. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 119व्या वर्धापन दिनानिमित्तानं विशेष ग्रंथकार आणि वार्षिक ग्रंथ पुरस्कार प्रदान सोहळा आज पुण्यात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कौशिक बोलत होते. जगण्यातील सकारात्मकता, धाडस आणि कणखरपणा परिस्थितीशी 2 हात करण्याची उमेद देतो असं मत लेखिका माधुरी तांबणे यांनी नुकतंच पुण्यात व्यक्त केलं. वंचित विकास संचलित अभया या एकल महिलांच्या मैत्री गटाच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त अभया सन्मान सोहळ्यात ते बोलत होत्या. अनेक अडचणींवर मात करत प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांना यावेळी अभया सन्मान प्रदान करण्यात आला. अभयाच्या कार्याची माहिती देणाऱ्या पुस्तकाचंही यावेळी प्रकाशन करण्यात आलं. काळानुसार तंत्रज्ञान अधिकाधिक प्रगत होत जाईल, मात्र आशय निर्मितीचं महत्त्व आणि अग्रस्थान कायमच राहील असा ठाम विश्वास माध्यम क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी व्यक्त केला. पुण्यातल्या विविध संस्थांनी आयोजित केलेल्या करिअर महोत्सवात माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील करिअर संधी या विषयावर एक सत्र झालं. यामध्ये चित्रपट दिग्दर्शक मिलिंद लेले, माध्यमतज्ज्ञ प्रसाद नामदोशी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर संजय तांबट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. भीमगीतांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या सुषमा देवी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या माध्यमातून पुणेकरांच्या वतीनं आर्थिक मदतीचा हात देण्यात आला आहे. समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी ही माहिती दिली. मद्यपान करून गाडी चालवणाऱ्या चालकांवर पुणे पोलिसांनी नाकाबंदी करून कारवाई केली. शनिवारी रात्री केलेल्या या कारवाईत 1409 चालकांची तपासणी केली. यामध्ये 117 चालक मद्यपान करून गाडी चालवत असल्याचं आढळून आलं. याशिवाय वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 262 चालकांकडून 2.5 लाख रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. बाणेर इथल्या रूफटॉप हॉटेल, पत्राशेड आणि अनधिकृत बांधकामांवर पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागानं पोलीस पथकाच्या मदतीनं धडक कारवाई केली. याशिवाय पाणेरमधल्या 9 रूफटॉप हॉटेलवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे. रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट आणि लायन्स क्लब पुणे यांच्यातर्फे स्त्रीरोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिबिरात महिलांची मोफत कर्करोग तपासणी करण्यात आली. संस्थेतर्फे दर 15 दिवसांनी असं तपासणी शिबिर घेण्यात येणार असून पुढील शिबिर येत्या 9 जूनला होणार आहे असं रक्ताचे नाते ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड यांनी सांगितलं. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज महाराष्ट्रासह विविध राज्यातून 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. सिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, टोमॅटो आणि हिरवी मिरची महागली आहे. पावसामुळे पालेभाज्यांच्या मालाची प्रतवारी खालावली असून चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांचे भाव वधारले आहेत. फळ बाजारात उन्हाळी रसाळ फळांना चांगली मागणी आहे. फुल बाजारालाही पावसाचा तडाखा बसला असून फुलांची प्रतवारी खालावली आहे. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील शेतकरी बिबट्याच्या भीतीमुळे भर दिवसा देखील आपल्या शेतात जायला घाबरत असून शेतीच्या कामांसाठी आणि पिकांच्या रक्षणासाठी स्वतंत्र मजूर नेमण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. घराजवळच असलेली शेती न कसण्याचा आणि शेतात शक्यतो ऊसाची लागवड न करण्याचा सल्ला वन विभागानं दिल्यानं शेतकऱ्यांचं दुहेरी नुकसान होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. पुण्यात सुरू असलेल्या भारताबाई हलकुडे स्मृती आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेच्या 6व्या फेरीअखेर महाराष्ट्राचा अर्णव कदम, मध्य प्रदेशचा हेमंत चौरसिया आणि तामिळनाडूचा दिनेश कुमार प्रत्येकी 6 गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 37 अंश तर किमान तापमान 25.3 सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही तापमान साधारण असंच राहण्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.